स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। सर्व संतांमध्ये स्वामी समर्थ हे एकमेव संत होते की ज्यांनी स्वतःच्या कोणताही पंथ, संप्रदाय, पुस्तक, पोथी, ग्रंथ हे निर्माण केले नाहीत। अकल शेख खुदा पहचान्यो हे स्वामी समर्थ महाराजांच्या धर्माच्या अध्यात्माचे सार होते। हम पंतोजी पण बुवाबाजी नाही करते, मी कुणाचा गुरु नाही आणि कोणी माझा शिष्य नाही, हे त्यांच्या मुखातील एक वाक्य होतं। त्यांच्या नावावर आता माणसं खोट्या खोट्या अफवा पसरून बाजार करतात आणि त्यांचं पोट भरतात, ते वेगळंच आहे। बघा, ईश्वराचे अस्तित्व नाकारणं अशक्य आहे, कारण ईश्वर आहे आणि त्यांच्या कृपेने हे सर्व विश्व चालू आहे। आणि त्याचप्रकारे स्वामी समर्थ महाराज देखील हे ईश्वराचे स्वरूप असल्याने त्यांचे देखील अनुभव घेता येतात आणि भक्तांना ते येत राहिलेत। सगळ्यांना आता ते अनुभव आलेले आहेत, त्यामुळं त्यांचे अनुभव जर तुम्हाला आले असतील तर स्वामी समर्थ महाराजाबद्दल आपण त्यांची कृतज्ञता कशी व्यक्त करावी? त्यांचे तुम्हाला अनुभव आलेत ना, मग कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काय करावं ते आज आपण पाहणार आहोत। स्वामी समर्थांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता, त्यांची सेवा करू शकता किंवा त्यांच्या शिकवणीचे पालनसुद्धा करू शकता। स्वामी समर्थावर दृढ विश्वास ठेवणे आणि त्यांचे गुण आपल्या आचरणात आणणे आणि इतरांनाही सन्मानावर आणण्यासाठी मदत करणे, यातून तुमची कृतज्ञता व्यक्त होते। कृतज्ञता व्यक्त करण्याचे काही मार्ग आहेत। पहिला मार्ग म्हणजे नामस्मरण। स्वामी समर्थाचे नामस्मरण करणे हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे। त्यांच्या नावाचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो। दुसरा मार्ग आहे सेवा। स्वामींच्या भक्तासाठी सेवा करणे, विशेषतः गरजू आणि गरजूंना मदत करणे, हे स्वामी समर्थांना अभिप्रेत आहे। त्यांच्या शिकवणीचे पालन करणे आणि इतरांना सन्मार्गावर आणण्यासाठी मदत करणे, यातून सुद्धा कृतज्ञताही व्यक्त होत असते। तिसरा आहे श्रद्धा आणि विश्वास। स्वामी समर्थावर पूर्ण श्रद्धा ठेवणे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। त्यांच्या शिकवणी आणि तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून त्यानुसार आचरण करणे हे त्यांच्या कृपेला प्रतिसाद देण्याचे एक माध्यम आहे। चौथा आहे इतरांना मदत करणे। ज्याप्रमाणे स्वामींनी अनेकांना सन्मार्गावर आणले, त्याचप्रमाणे तुम्हीही इतरांना मदत करू शकता। स्वामीच्या शिकवणी इतरांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना सकारात्मक दृष्टिकोन देण्यास मदत करणे, हे देखील कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक साधन आहे। पाचवा उपाय म्हणजे काय, तर स्वतःमध्ये बदल घडवणे। स्वामीच्या शिकवणीनुसार स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आणि अहंकार दूर करून इतरांशी प्रेमाने वागणे, यातून सुद्धा तुम्ही स्वामीप्रती कृतज्ञता हे व्यक्त करू शकता। चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की स्वामी महाराजाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करण्याचे कोणते मार्ग आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 मार्ग बघितले आहेत। ते 5 मार्ग म्हणजे कोणते? नामस्मरण, सेवा, श्रद्धा आणि विश्वास, इतरांना मदत करणे आणि स्वतःमध्ये बदल घडवणे। हे 5 मार्ग तुम्ही जर अवलंबले तर स्वामी महाराजांची कृपा तर तुमच्यावर राहीलच, शिवाय तुम्ही स्वामी महाराजाबद्दल कृतज्ञसुद्धा व्यक्त करू शकतात। त्यांचं हे वचन आहे, हम गया नहीं जिंदा है, तुम्ही माझी सेवा करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी महाराज नेहमी म्हणायचे। त्यामुळे स्वामी महाराजांचे हे अभिवचन लक्षात ठेवून तुम्ही त्यांची सेवा करत जा। स्वामी महाराज तुम्हाला कधीही कमी पडून देणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या वचनानुसार तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा। स्वामी महाराज तुम्हाला भरभरून नक्कीच देतील, ते फक्त द्यायलाच बसलेत। फक्त तुम्ही त्यांची सेवा करा, तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ते ठरवतील आणि तुम्हाला ते देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील। आजची सेवा स्वामी चरणी रुजू झाली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।